IPL 2025चा पहिला सामना दमदारपणे सुरू झाला. KKR विरुद्ध RCB. मागच्या वर्षीचा चॅम्पियन ठरलेला KKR याचा पहिला सामना RCB सोबत होता. RCBनं नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कलकत्ता नाईट रायडर्सला. पहिल्याच षटकामध्ये क्विंटल डिकॉक माघारी परतला 4 धावा करून आणि मोठा धक्का RCBला सुरुवातीलाच बसवता आला KKR साठी. आणि KKR ची धावसंख्या पहिल्याच षटकामध्ये 1 गडी बाद 4 अशी होती. यानंतर जवळपास आपण बघू शकतो की पुढच्या 2 षटकांमध्ये सुनील नारायणला सुद्धा काही चमक दाखवता आली नाही. जवळपास 1 धावच होती सुनील नारायणची आणि चेंडू होते 8. 2.3 षटकांपर्यंत जर आपण बघितलं तर धावसंख्या 1 आकडीच होती. त्यानंतर कॅप्टन असलेला अजिंक्य रहाणे याने जी काही दमदार सुरुवात केली, जी काही फलंदाजीची चमक दाखवली ती पाहण्यासारखी होती. एक निडर असा लीडर म्हणून या ठिकाणी अजिंक्य रहाणे पुढे आला आणि त्याने जोरदार फटकेबाजी सुरू केली. 4 मोठे षटकार आणि 6 चौकार खेचून अजिंक्य रहाणेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण या दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी जवळपास 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. परंतु या भागीदारीनंतर सुनील नारायण आऊट झाला. त्यानंतर कृणाल पांड्यानं अजिंक्य रहाणेला बाद केलं आणि यानंतर बाद होण्याच्या ज्या काही घटना ज्या आहे RCBच्या दृष्टिकोनातून एकोपाठोपाठ एक गडी असे बाद होत गेले आणि धावसंख्या जी आहे ती फक्त 174 वर 8 अशी राहिली 20 षटकांच्या समाप्तीनंतर. एक वेळ अशी होती की वाटत होतं की कलकत्ता नाईट रायडर्स 200चा टप्पा गाठेल, परंतु अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण बाद झाल्यानंतर मोठे मोठे फलंदाज असूनही म्हणजे रिंकू सिंग होता, आंद्रे रसल होता, परंतु यांना सुद्धा चमक दाखवता आली नाही आणि धावसंख्या जी आहे ती फक्त 174 वर येऊन थांबली. यानंतर RCBची सुरुवात दमदार झाली, कारण सुरुवातीलाच RCBच्या दोन्ही फलंदाजांनी साल्ट आणि कोहली यांनी 90 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. साधारणतः 95 धावांची भागीदारी या दोघांनी केली आणि 9व्या षटकामध्ये साल्ट बाद झाला. पण साल्ट बाद झाल्यानंतर सुद्धा विराट कोहली थांबला नाही. विराट कोहलीनं आपली फलंदाजी सुरू ठेवली. यानंतर देवदत्त पड्डीकल आऊट झाल्यानंतर रजत पाटीदार आला, जो कॅप्टन होता आजच्या टीमसाठी RCBचा, आणि कॅप्टन सारखीच फलंदाजी केली आणि धुवाधार फलंदाजी करत रजत पाटीदारनं 16 चेंडूत 34 धावा ठोकल्या, 5 चौकार आणि एक जबरदस्त षटकार ठोकून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने पुढे नेण्यास मोठं सहकार्य या कॅप्टननं केलं. आणि पुढे आपण बघितलं की जवळपास 16.2 षटकातच हा सामना विजयी झाला RCB संघ. यामध्ये 3 विकेट्सच फक्त घेता आले कोलकाता नाईट रायडर्सला. या संपूर्ण सामन्याचं जर आपण पारडं कुठं फिरलं हे पाहायला गेलं तर कृणाल पांड्यानं या सामन्याचं पारडं फिरवल्याचं आपल्याला दिसतं, कारण कृणाल पांड्याला आपण मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, कारण 3 महत्त्वाचे विकेट या ठिकाणी कृणाल पांड्यानं घेतलं. एक आपण पाहू शकतो की 3 विकेट जे आहेत त्या 3 विकेटमध्ये आपल्याला अजिंक्य रहाणेसारखा मोठा विकेट कृणाल पांड्याने घेतला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग असे सगळ्यात महत्त्वाचे विकेट्स या बॅटिंग पिचवरती कृणाल पांड्यानं घेतलं आणि धावसंख्येला आवर घातला होता KKRच्या. त्यामुळंच कृणाल पांड्याला या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणून. तर अशा प्रकारे हा सामना जो आहे जिंकता आला नाही KKRला. जो मागच्या वर्षीचा चॅम्पियन होता KKR, तो यावर्षीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाला.